ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. क्रमयोगाची सांगता. ओव्या आहेत 1210 ते 1218. भक्त ज्या परमात्म्याशी एकरूप होतो ते परमात्म स्वरूप तो कसे अनुभवतो तेही ज्ञानदेवांनी सांगितले. आता ते क्रमयोगाची सांगता करत आहेत. आणि तो हे भाष जेथ जाये तेथ मी हे कोणासी आहे, तैसा मी ना तो तिये सामाये माझ्याची रूपी. आणि मी तो ही भाषा जेथे ज्या अनुभवात संपते तेथे मी हे कोणाला म्हणायचे, कारण तोच्या सापेक्ष मी आहे व जेथे तो नाही तेथे मी कोण आहे. याप्रमाणे जेथे मी नाही व तोही नाही त्या माझ्या स्वरूपी तो सामावतो. जेव्हा कापूर जळो सरे तयाची नाम अग्निपुरे, मग उभता तीत उरे आकाश जेवी. जेव्हा कापूर जळून संपतो त्याच वेळेला अग्नीचीही समाप्ती होते. मग दाह्य कापूर व दाहक अग्नी यांच्याकडून वेगळे असलेले एक आकाश मात्र उरते. का धाडलिया एका एकू वाढे तो शून्य विषेखू, तैसा आहे नाहीचा शेखू मीची मग आधी. अथवा एकांत वजा केला असता केवळ शून्य उरते. त्याप्रमाणे आहे नाहीचा शेष म्हणजे आहे व नाही हे सापेक्ष भाव गेल्यावर जे उरते ते मग मीच आहे. तेथ ब्रह्मा आत्मा ईशू या बोला मोडे सौरसू, न बोलणे याही पैसू नाही तेथ. त्या स्वरूपी ब्रह्म आत्मा ईश या शब्दांचा काही लाग लागत नाही, कारण एकरस स्वरूपात अल्प अनात्मा व नियम्य यांच्या सापेक्ष असणारे जे ब्रह्म आत्मा ईश हे जे बोलणे त्याच्या सापेक्ष जे न बोलणे त्या न बोलण्याला देखील तेथे अवकाश राहत नाही. न बोलणे ही न बोलोनी ते बोलीजे तोंड भरूनी, जाणीव नेणीव नेणोनी जाणी जेते. न बोलणे देखील न बोलून ते तोंड भरून बोलावे व जाणीव नेणीव या दोन्हीचे भान टाकून ते जाणावे. तेथ बुझिजे बोधू बोधे, आनंदू घेपे आनंदे, सुखावरी नुसधे सुखची भोगिजे. त्या स्वरूपी बोधानेच बोध जाणायचा, आनंदानेच आनंद घ्यावयाचा व सुखानेच केवळ सुख भोगायचे. तेथ लाभू जोडला लाभा, प्रभा आलिंगिली प्रभा, विस्मयो बुडाला उभा विस्मया माझी. तेथे लाभाला लाभ प्राप्त झाला, प्रभा प्रभेकडून आलंगिली गेली व आश्चर्यात आश्चर्य बुडाले. शमू तेथ सामावला, विश्रामू विश्रांती आला, अनुभव वेडावला अनुभूतीपणे. तेथे ऐक्यभाव ऐक्याला आला, विश्राम विश्रांतीला आला, अनुभव अनुभवाने वेडा झाला. किंबहुना ऐसे निखळ मी पण जोडे तया फळ, सेऊनी वेली वेल्हाळ क्रमयोगाची ते. फार काय सांगावे, असे शुद्ध मी पण हे फळ त्या क्रमयोग्याला क्रमयोगाच्या विस्तृत अशा वेलीचे सेवन करून म्हणजे क्रमयोगाचे आचरण करून मिळाले. पै क्रमयोगाची या किरीटी, चक्रवर्तीच्या मुकुटी, मी चिद्रत्न ते साठो वाटी, होय तो माझा. अर्जुना, क्रमयोग रूपी सार्वभौम राजाच्या मुकुटावर असणारे जे मी ज्ञानरूप रत्न ते तो क्रमयोगी मोबदल्यात आपली जीवदशा मला अर्पण करून होतो. की कर्मयोग प्रासादाचा कळसो जो हा मोक्षाचा, तयावरील अवकाशाचा उवावो झाला तू. अथवा क्रमयोग रूपी मंदिराचा कळस त्या मोक्षरूपी कळसावरील पोकळीचा विस्तार तो क्रमयोगी झाला. नाना संसार आडवी क्रमयोग वाट बरवी, जोडिली ते मदैक्य गावी पैठी झालीसे. अथवा संसार रूपी अरण्यात जी क्रमयोग रूपी चांगली वाट मिळाली आहे ती क्रमयोग रूपी वाट माझ्या ऐक्यरूपी गावात प्रविष्ट झाली आहे. हे असो क्रमयोग वोघे तेने भक्ती चिदगांगे, मी स्वानंदो दधी वेगे ठाकेला की गा. फार काय सांगावे, क्रमयोगाच्या ओघाने भक्ती ज्ञानरूपी गंगा ही आनंदरूपी समुद्र जो मी त्याला येऊन मिळते. हा ठायवरी सुवर्मा क्रमयोगी आहे महिमा, म्हणून वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही. हे चांगले मर्म जाणणारे अर्जुना, क्रमयोगाची एवढी मोठी थोरवी आहे म्हणून आम्ही हा क्रमयोग तुम्हाला वारंवार सांगतो.
ज्ञानदेवांनी क्रमयोगी परमात्म स्वरूप कसे अनुभवतो त्याचे स्पष्टीकरण केले. तो अस्ति नास्ती या जाणीवे पलीकडे जाऊन पोहोचतो. तेथे जाणीवही नाही व नेणीवही नाही अशी ही अवस्था कशी असते ते सांगून ज्ञानदेव क्रमयोगाची सांगता करत आहेत. ज्ञानदेव सांगतात की असे एकरूपत्व प्राप्त झाल्यावर मी कोण आणि तू कोण, मी हा शब्द आटून गेला. आता तत्सापेक्ष तू शब्दही लोप पावतो. मी तूपणाची भाषा लोप पावते व मी तूपण विरहित अशा स्वस्वरूपात तो एकरूप होतो. मीही नाही व तूही नाही असे शब्दातीत एकरूपत्व त्याला प्राप्त होते. आपल्यासारख्या सामान्य लोकांना त्रिपुटी रहित आनंद अथवा अवस्था याची कल्पना करता येत नाही. तो आनंद कसा असतो त्याचे ज्ञानदेव दृष्टांताने वर्णन करत आहेत. ज्ञानदेव ही गोष्ट कापराच्या उदाहरणाने स्पष्ट करतात. कापूर जळून संपला की अग्नीही विझून जातो. अग्नी हा दाहक आहे तर कापूर हा दाह्य आहे. दाह्य कापूर जळून गेला की दाहक अग्नीही विझतो. मग काय राहते तर दोन्हीच्या अतीत असणारे आकाश किंवा एकातून एक वजा केला की राहते ते केवळ शून्य. त्याप्रमाणे आहे नाही ही सापेक्षता संपल्यावर केवळ परमात्म रूपच राहते. आता या परमात्म स्वरूपाला ब्रह्म, आत्मा, ईश्वर अशा कोणत्या संबोधनाने संबोधता येत नाही. कारण शब्द आला की तेथे द्वैत आले आणि न बोलण्यालाही तेथे वाव राहत नाही. एकूण वाणी व मौन या दोहोंच्याही तो पलीकडे आहे. शब्द व मौन हे सापेक्ष आहेत. एक आहे म्हणून दुसरा आहे. परमात्म स्वरूपात सापेक्षताच संपलेली असते. परमात्म स्वरूप जाणीव व नेणीव रहित होऊन साधक जाणतो. ही अवस्था कशी असते? ज्ञानदेव सांगतात की बोधानेच बोध जाणावा, आनंदानेच आनंद घ्यावा, सुखानेच सुख उपभोगावे अशी ही अवस्था आहे. भोगणाराही आनंदरूप व भोगला जाणाराही आनंदरूप. मग कोण कोणाचा उपभोग घेणार? लाभालाच लाभ व्हावा, प्रभेनेच प्रभेला आलिंगन द्यावे अशी ही अवस्था असते. आत्मप्राप्ती झाल्याचे आश्चर्य त्या आश्चर्यात उभेच्या उभे बुडून जाते. शमाला शांती मिळावी, विश्रांतीला विश्रांती मिळावी किंवा अनुभवच अनुभूतीने वेडावून जावा. ज्ञानदेवाने अशा प्रकारे सामान्य मनुष्याच्या आटोक्यात न येणाऱ्या त्रिपुटीरहित असलेल्या अशा निर्विकल्प दशेचे वर्णन केले आहे. त्यामुळे परमात्म स्वरूपात ज्ञातृत्वही नाही व भोक्तृत्वही नाही याची थोडीफार कल्पना यावी. अशा प्रकारे क्रमयोग्याला क्रमयोगाचे सेवन करून म्हणजेच आचरण करून विशुद्ध स्वरूप प्राप्त होते. पुढे ज्ञानदेव कर्मयोग्याचे वर्णन करताना उत्प्रेक्षा करतात की ज्ञान म्हणजे क्रमयोगरूपी राजाच्या मुकुटावरील रत्न आहे. ते रत्न स्वतःच तो क्रमयोगी बनून जातो. कारण त्या बदल्यात त्याने जीवदशा अर्पण केलेली असते. किंवा मोक्ष म्हणजे क्रमयोगरूपी मंदिराचा कळस आहे. कळसावरील विशाल आकाश त्याला वेढून असते. क्रमयोगी हा त्या मोक्षरूपी कळसावरील जणू विशाल आकाशच असतो. मोक्षाला तो आपल्या कवेतच घेतो. संसाररूपी वनात त्याला क्रमयोगरूपी मार्ग मिळाल्यामुळे तो परमात्मा स्वरूपाच्या गावाला पोहोचतो. क्रमयोगी म्हणजे जणू भक्ती ज्ञानरूपी गंगेतील पाणीच आहे. क्रमयोगाच्या मार्गाने वाहत जात हे पाणी स्वानंदरूपी समुद्राला जाऊन मिळते. असा हा क्रमयोगाचा अपार महिमा आहे. श्लोक 50 मध्ये भगवंत म्हणाले होते की वैराग्य सिद्धी प्राप्त झालेल्या मुमुक्षुला परमसिद्धी कशी प्राप्त होते, कोणत्या क्रमाने तो मोक्षाप्रत येतो ते थोडक्यात तुला सांगतो. ज्ञानदेवाने त्याचा एवढा विस्तार केला. क्रमाक्रमाने तो क्रमयोगी वर चढत जातो. म्हणून त्याला क्रमयोगी व त्या मार्गाला क्रमयोग असे म्हटले आहे. ह्या क्रमयोगाचा महिमा अपार असल्यामुळं हा क्रमयोग ज्ञानदेवानी विस्ताराने स्पष्ट केला आहे असे त्यांनी स्वतःच या विस्ताराचे स्पष्टीकरण दिले आहे. पुढे श्रीकृष्ण मुखाने ज्ञानदेव काही उपदेश करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.